पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसी तसेच त्यालगत असणाऱ्या खंडाळे या दोन्ही गावांच्या सरहद्दी म्हणजेच शिव खुल्या होण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या असून याद्वारे शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनींना रस्ता मिळणार आहे। नुकतेच महाराष्ट्र शासनाने शेतरस्ते, शिवरस्ते व पानंद रस्ते खुले करण्यासाठी शासन निर्णय घेतलाय। यासाठी शेतरस्ते, शिवपानंद रस्ते चळवळीने शासन दरबारी पाठपुरावा केलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी जलदरित्या कामे मार्गी लावण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे। शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनीही तालुक्यातील अनेक रस्ते खुले केले असून त्या कामी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमोल भोसले तसेच तालुक्यातील तिन्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी योग्य सहकार्य केल्याचे दिसत आहे। बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रांजणगाव खंडाळे रस्ता मोजणी कामी मंडलाधिकारी स्वाती तावरे, खंडाळ्याचे ग्राम महसूल अधिकारी गणेश भिगोत, रांजणगावचे ग्राम विकास अधिकारी विकास नरवडे, भूमी अभिलेखचे भूकर मापक अमोल गजरे, भूकर मापक विनोद सूर्यवंशी, मदतनीस सौरभ बाजारे तसेच शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे कृती समिती सदस्य विजय शेलार, रवींद्र खुडे, शांताराम पानमंद, प्रकाश वाखारे, रवींद्र वाखारे तसेच दत्तात्रय बांगर, नरवडे, दरवडे, हिंगे, घावठे आदी शेतकरी उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। सध्या रांजणगाव गणपतीचा रहिवासी असून राहायला सध्या खराडीमध्ये आहे। मुळातच खंडाळे आणि रांजणगाव शिवेचा वादाचा विषय असून सदर बांगर यांची मागणी आहे की रस्ता आम्हाला पाहिजे। मुळात इथं जागा शिल्लक राहत नाही। दोन्ही गड जर मोजले ना तर मध्ये शिल्लक जागाच येत नाही रस्त्यासाठी। ते शासनाचं काम आहे। शिव असेल तर किंवा इथं चारी गेली, स्वतः तहसीलदार साहेब काय म्हटले माहिती का की जर जागा सुटली तर रस्ता आहे, नाही तर अन्यथा रस्ता नाहीये। आणि मुळातच याचा कोर्टात पुणे शिवाजीनगर कोर्टात याचा दावा चालू आहे। कशा संदर्भात? शिवच्या वादावरून त्यांना रस्ता पाहिजे। आम्ही म्हणतो मुळात इथं रस्ता नव्हता। तुमचा गट कोणता आहे? आमचा आहे हा, नाही बोल नका। ही खून कधी केलेली आहे? 16/8ला। 16/8ला कोण होतं त्यावेळेस? नाही आपले मोरे साहेब बलिंदर मोरे होते। बस 16/8ला। बांगर बाबा, नेमकं हा जो रस्ता होता तुम्ही सांगितला आता, तुम्ही पूर्वी ह्या रस्त्यात जायचे, कधीची गोष्ट इथून जात होती तुम्ही? इथून उदाहरण तुम्हाला देतो। अशोक हे रोडचं हे घेतलेलं होतं कॉन्टॅक्ट, त्यांनी अखंड शिरूर पर्यंत मुरुम व्हायला वर्षभर। कुठून? ह्या रोडने? ह्या रोड। कसा होता रोड तो? हे काय असंच इथूनच असं होता नाही। तिथं त्यांनी काय केलं, ह्या अधिकाऱ्यांनी ना, ह्या रोडच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी पूल तिथे घेतलाय मध्ये। तर त्या याच्यामुळे काय व्हायचं, आता हे पडीक होती त्यावेळेला, मग आम्ही काय करायचो, असं यायचो त्या पुलावरून आणि जायचो। आता ही जमीन चालू झाली, चालू जमिनीतून कसं जाता येईल आपल्या मनाने? शेतकरी पूर्वी रस्ता चालू होता। हो। आता इथं खून कुठे दाखवा बरं रस्त्याची? आता खून केलेली? आता 16/8ला आदेश झाला पहिला। कोणी केलता? माननीय तहसीलदार साहेब मस्के साहेबांच्या काळात नाही ना, 16/8ला आदेश झाला होता। त्यावेळेला हे मोरे म्हणून सर्वेवर होते, त्यांनी मोजलेली। हा सेंटर आहे का? हो, सेंटर जी। मग आज काय होणार नेमकं तुमच्या मोजणीमधून? आता मोजणीतून हे निष्पन्न होईल की इथं किती जागा सोडायची किंवा काय व्हायची। तर दोन्हीकडचं बसून पाहतील ती काय त्याच्याप्रमाणे काय असेल ते। आणि नाहीच काही मिळालं तर आमचं 12 फूट हक्काचे आहेत ना तहसीलदाराला अधिकारी, त्याप्रमाणे मिळेलच। आम्ही तेवढं कोणा काकडीला राहायचे, आम्ही तेवढं समाधानी। साहेब, आज भूमी अभिलेख तर्फे आपण इथं सर्वे केला, किती किलोमीटरचा गेला, शिवरस्ता कोणता होता आणि तुमचा परिचय सांगा। मी अमोल गजरे, भूकर मापक शिरूर। आपण जवळपास इथून रांजणगाव खंडाळे 6 किलोमीटरची शिव आतापर्यंत मोजली आहे। आता लवकरात लवकर त्याची अभिलेखाची पडताळणी करून हद्दी खुणा दाखवायची कार्यवाही करता येईल, जेणेकरून लोकांच्या जेवढ्या मोजण्या झाल्या आहेत आजूबाजूच्या त्या लोकांनी आम्हाला त्याच्या प्रती द्याव्या, प्रत्येकाचा अभिलेख तपासणी करून हद्दी खुणा दाखवता येईल। आज तुम्ही या ठिकाणी भूमी अभिलेख शिरूरतर्फे या ठिकाणी आलात, तुमचं नाव काय, पद काय, आणि हे जे तुम्ही एक ठिकाणी मशीन फिक्स केली ती उपग्रहाला कनेक्ट असते आणि तुमच्या जवळचे दुसरं युनिट असतं ते तुम्ही घेऊन फिरता, ते कसे पॉईंट घेतात आणि याच्यात फेरफार होतो का? हे फिक्स राहतात का? काय नेमकं लोकांच्या शंका आहेत की बदल होऊ शकतो, बदल करतील, अशा काय असतं का? तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, त्याच्याबद्दल अगोदर माझी माहिती देतो। मी विनोद व्यंकटेश सूर्यवंशी, मी भूकर मापक आहे आपल्या शिरूरचा। तर ही जी मशीन आहे, ही DGPS मशीन म्हणतात त्याला। ही जी आहे ना, पूर्णपणे सॅटेलाइट बेस आहे। आपण जेव्हा पॉईंट घेतो तर हे सॅटेलाइट थ्रू होतात। आता तुम्ही जे म्हणता ना, ते आपण ट्रायपॉड लावला, तो ट्रायपॉड जो आहे तो सिग्नल घेत असतो सॅटेलाइट कडून, आणि तो आपल्याला फीड कुठे करतो, जे आता आपण तुम्ही म्हणता ना मुव्हिंग आपलं मशीन आपल्या हातामध्ये आहे ती, मग याच्यात तो आपण जेव्हा आपल्याकडे टॅब आहे, मग टॅबच्या द्वारे आपण जेव्हा
क्लिक करतो किंवा टॅबवरती आपण क्लिक करतो ना, मग हे त्याला हे कनेक्ट असतं आणि हे हेल्प करतं आपल्याला डाटा फीड करण्यासाठी. आणि हे पॉईंट आहे ते सॅटेलाइट बेस आहेत पूर्ण, त्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरफेअर काही नाही. आता याचा तुम्ही ताळमेळ कसं करतात? इथं तुम्ही डाटा घेतला आणि ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जो तुमचा जुना नकाशा आहे, तुमचा अभिलेख आहे, त्याचा ताळमेळ कसा करता? किती दिवसात मिळत असतं ते सगळं? कसं, आता प्रत्येक गट नंबर, गटवारीनुसार जे गट झाले त्याच्यानुसार सर्वे नंबर प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येक सर्वे नंबरला आता मूळ अभिलेख जर आपण पाहिला तर टिपण, फाळणी, टिपण सर्वात जुनं, टिपण आणि योजनापत्रक जे आहेत, मग याच्याद्वारे आपण काय करतो की क्षेत्र बघतो किती आणि कुठे कसं. काही काही गट हे 2 सर्वे नंबरमध्ये असतात, मग त्यासाठी आपलं योजनापत्रक लागतं, स्कीम. आणि जे आपलं टिपण आहे, टिपण हे सर्वे नंबरचं असतं. मग आपण जेव्हा टिपण सोडवतो तर ते आपल्याला आउटर बाउंड्री मिळते पूर्ण सर्वे नंबरची की कुठपर्यंत. आणि हे नकाशे जे आहेत पूर्ण सर्वे नंबर नकाशा, गट नंबर नकाशा यांचा आणि त्याचा आपण जेव्हा आधार घेतो त्यावेळेस मग ते आम्हाला हेल्प होते की कुठे. आणि त्याच्यासाठीच आपण जुने नंबर, आता तुम्ही पाहिले की जुने नंबर सुद्धा आपण पाहिले, जुने नंबर याच्यासाठी घेतो. जुने नंबर जे आहेत तर ते जेव्हा इंग्रजाच्या काळात जेव्हा मोजणी झाली तर ते आउटर बाउंड्री फिक्स करण्यासाठी ते वापरले होते. इंग्रजांच्या काळातले जे सगळे अभिलेख ते सगळे पुरात आपण आज जपून ठेवले आहेत, त्याच्यानुसार सगळं चालतंय. आणि आता काय ते स्कॅन पण झालेले डॉक्युमेंट आपले इथं, डॉक्युमेंट स्कॅन असल्यामुळे काही लोकांच्या शेतकऱ्यांची शंका असतात की हे लोक येतात ना, हे आता पण बोलत होते, हे आपलं काही तर टाइमपास चाललंय, टेकवत टेकवत चालले मशीन आणि फसवणूक पण होते, इकडे तिकडे फिरवलं पण जाईल, हे असं होतं का? नाही. आता याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचं काय माहितीये का की तुम्हाला हे जे घेतोय आपण, ही आता रोवर किंवा डीजीपीएस जे आहेत ना, हे एकदम ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे. पूर्वी काय होतं, तर काही काही जणांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय टेबलवर वगैरे मोजणी होती किंवा जेव्हा ईटीएस मशीन होते मग ते खूप टाइम कन्झ्युमिंग आणि वेळची सगळीच राहायची किंवा त्याला खूप वेळ जायचा. हे थोडंसं फास्ट होतं त्यामुळे पण कदाचित असेल. पण हे जे आहे हे पूर्णपणे सॅटेलाइट बेस आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन काय झालं, अजिबात अफरातफर होत नाही असं सांगा? हा, मी शेतकऱ्यांना म्हणजे मी माझ्यापर्यंत हे सांगू शकतो की आता हे जे पॉईंट आहे ते सॅटेलाइट बेसवर आणि आपण जे रेकॉर्ड आहे रेकॉर्डनुसारच जे अभिलेख आहेत त्याच्यानुसारच आपण करतोय. त्याच्यामध्ये असं काही नाही की म्हणजे डावज काही नाही त्याच्यामध्ये. इथं शेतकरी आहेत गावठी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला हे साहेबांनी सांगितलं पटलं का? असं काही झालेलं आहे प्रकार तुमच्या भोवती? त्यांनी सांगितलेलं बरोबरच आहे, पण आता फक्त शेतकऱ्यांचं जे का असं म्हणणार आहे की बाधित क्षेत्र किती करायचं. पहिलं पण बाधित क्षेत्र झालेलं आहे गव्हर्नमेंट, ते तुम्ही गव्हर्नमेंटची भांडूच आता आत्ताच सांगा. नाही, आताच ओके, आताच